आपण नेहमी ऐकतो की भारत दरवर्षी लाखो इंजिनियर्स तयार करतो. पण मग असं का होतं की कंपन्यांना चांगले, कुशल कर्मचारीच मिळत नाहीत? हा एक मोठा विरोधाभास आहे, नाही का? चला, आज आपण इंजिनिअरिंग शिक्षणाच्या याच गुंतागुंतीच्या प्रश्नावर थोडं खोलात जाऊन बोलूया. ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे. जगात सगळ्यात जास्त इंजिनियर्स आपल्या देशात तयार होतात आणि तरीही कंपन्यांना टॅलेंट शोधण्यासाठी झगडावं लागतंय. हाच तो विचित्र विरोधाभास आहे आणि आज आपण याच्या मुळाशी पोचणार आहोत. तर मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढे इंजिनियर्स असूनही आपल्या देशात प्रतिभेची म्हणजे टॅलेंटची कमतरता का आहे? याचं उत्तर ना वर्तमानात नाही तर इतिहासात दडलेलं आहे. आपल्याला थोडं मागे जावं लागेल. यालाच इंजिनियर पॅराडॉक्स असं नाव दिलं गेलंय. चला तर मग, हा विरोधाभास नेमका आहे तरी काय आणि यामागे काय दडलंय हे आता समजून घेऊ. आणि ह्या सगळ्या समस्येचं मूळ आहे आपल्या शिक्षण पद्धतीतच. गंमत म्हणजे ही शिक्षण पद्धत आजच्या काळासाठी बनवलीच गेली नव्हती. ती एका पूर्णपणे वेगळ्या युगासाठी, वेगळ्या गरजांसाठी तयार करण्यात आली होती. याची मुळं थेट ब्रिटिश काळात जातात. तेव्हाची शिक्षण पद्धत कशासाठी होती? तर संशोधक किंवा इनोव्हेटर्स घडवण्यासाठी नाही, तर फक्त आदेश पाळणारे कारकून आणि प्रशासक तयार करण्यासाठी. मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, देश उभारणीसाठी इंजिनियर्सची गरज होती. आपण लक्ष तर इंजिनियर्सवर केंद्रित केलं, पण ती शिक्षणाची मूळ चौकट ती तशीच राहिली. आणि आता बघा, 21व्या शतकात तीच जुनी पद्धत आजच्या इंडस्ट्रीच्या गरजा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. तर मग ही जी कारकून तयार करणारी शिक्षण पद्धती आहे, ती नेमकी काय करते? आणि ही मानसिकता या समस्येला अजून कसं वाढवते? चला पाहूया. या कारकून तयार करणाऱ्या मानसिकतेच्या केंद्रस्थानी आहे एक शब्द, रट्टामार. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा. म्हणजे काय? तर विषय समजून घेण्यापेक्षा तो फक्त घोका आणि परीक्षेच्या पेपरमध्ये ओका यावरच सगळा भर असतो. 3 इडियट सिनेमा आठवतोय? त्यातलं उदाहरण इथे अगदी परफेक्ट बसतं. एकीकडे आहे चतुर, जो फक्त व्याख्या पाठ करतो, मार्कांच्या मागे धावतो. त्याचं लक्ष फक्त काय यावर असतं. आणि दुसरीकडे आहे रॅन्चो, जो प्रत्येक गोष्ट समजून घेतो, ज्ञानाच्या मागे धावतो आणि का हा प्रश्न विचारतो. आणि दुर्दैवाने आपली शिक्षण पद्धती आजकाल रॅन्चो नाही तर चतुर जास्त तयार करत आहे. तर पुन्हा एकदा स्पष्ट करूया. रट्टामार म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर विषय मुळातून न समजता फक्त पुन्हा पुन्हा वाचून किंवा म्हणून लक्षात ठेवणं. इथे ज्ञानाला महत्त्व नाही, महत्त्व आहे ते पाठांतराला. बरं, तर ह्या रट्टा मारण्यामुळे फक्त परीक्षेत मार्क कमी जास्त होतात असं नाहीये. याचा खरा परिणाम तर प्रत्यक्ष जगात म्हणजे व्यवसायांवर आणि देशाच्या नवनिर्मितीवर होतो. तो कसा ते आता पाहूया. एक विचार करा, जेव्हा एखादी शिक्षण पद्धत प्रॅक्टिकलपेक्षा फक्त थिअरीलाच जास्त महत्त्व देते, तेव्हा त्याचे खऱ्या आयुष्यात, रिअल वर्ल्डमध्ये काय परिणाम होत असतील? यासाठी ना बेंगळूर आणि सिंगापूर या 2 टेक हब्सची तुलना करूया. बेंगळूरमध्ये काय होतं, शिक्षण थिअरीवर जास्त केंद्रित आहे. त्यामुळे पदवीधर जेव्हा कामावर येतात तेव्हा त्यांना खऱ्या समस्या सोडवताना खूप अडचणी येतात. याउलट सिंगापूरमध्ये बघा, तिथे प्रॅक्टिकल शिक्षणावर जोर दिला जातो. त्यामुळे तिथले पदवीधर इंडस्ट्रीसाठी पहिल्या दिवसापासून तयार असतात. साहजिकच तिथे व्यवसाय करणं सोपं होतं. या सगळ्याचा अर्थ काय होतो? सरळ आणि सोपा. 1. डिग्री आहे म्हणजे स्किल आहेच असं नाही. दुसरं, पदवीधरांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता कमी असते. तिसरं, कंपन्यांना मग त्यांना पुन्हा ट्रेनिंग देण्यात आपला वेळ आणि पैसा दोन्ही घालवावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे आपल्या देशातल्या इनोव्हेशनला म्हणजे नवनिर्मितीला मोठा फटका बसतो. ठीक आहे, समस्या तर समजली, पण मग यावर उपाय काय? चला आता आपण उत्तराकडे वळूया. शिक्षण आणि करिअरकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन समजून घेऊया. आणि या समस्येचं उत्तर अजून जास्त पदव्या मिळवण्यात अजिबात नाहीये. उत्तर आहे एका नवीन मानसिकतेमध्ये, एका नवीन माइंडसेटमध्ये, ज्याला आपण म्हणू शकतो स्किल फर्स्ट माइंडसेट, म्हणजे कौशल्याला पहिलं प्राधान्य देणं. आता ही मानसिकता बनवायची कशी? याची 3 सोपी पावलं आहेत. पहिलं, फक्त डिग्री गोळा करण्याच्या मागे न लागता जी कौशल्य खरंच उपयोगी पडतील ती मिळवण्यावर फोकस करा. दुसरं, आपलं शिक्षण फक्त कॉलेजच्या वर्गापुरतं मर्यादित ठेवू नका. सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याची सवय लावा. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, रिस्टार्ट करायला घाबरू नका. म्हणजे काय? तर गरज पडल्यास नवीन स्किल्सच्या जोरावर आपलं करिअर बदलायची तयारी ठेवा. एक खूप सुंदर वाक्य आहे, भविष्य त्यांचं आहे जे सतत शिकत राहतात.
त्यांचं नाही जे फक्त एकदा शिकून थांबले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. आपली पदवी किंवा डिग्री ही आपल्या शिक्षणाचा शेवट नाही, तर ती एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आणि हेच आपल्याला या सगळ्या चर्चेच्या साराकडे, एका शेवटच्या पण महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं, की आपण पदवीकडे एक अंतिम ध्येय म्हणून बघायचं, की एका मोठ्या प्रवासाची फक्त सुरुवात मानायची? यावर विचार करायलाच हवा.